आंबेनळी घाटात भीषण अपघात. स्कॉर्पिओ 800 फूट दरीत कोसळून 8 तरुणांचा मृत्यू. रत्नागिरी हर्णे येथून साताऱ्याला जात असताना झाला भीषण अपघात. अपघाताच्या ठिकाणी आणखीन एक गाडी आढळल्यानं पोलिसांसमोर आव्हान. महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावर असलेल्या आंबेनळी घाटात रविवारी रात्री काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. साताऱ्यातील 8 तरुणांना घेऊन जाणारी स्कॉर्पिओ गाडी तब्बल 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत सर्व 8 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अपघात घडलाय. कोकण आणि दख्खनच्या पठाराला जोडणाऱ्या 40 किलोमीटर लांबीच्या आंबेनळी घाटातील तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटल्यानं गाडी दरीत कोसळली असा प्राथमिक अंदाज आहे. नेमकं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी होते. यामध्ये महेश अनिल पवार वय 25, आदित्य अशोक साळुंखे वय 21, रितेश राजेंद्र लोखंडे वय 25, सुहास जितेंद्र लोखंडे वय 20, अंश समीर चव्हाण वय 18, उत्कर्ष आनंद शिंगटे वय 21, अनिल अभिमन्यू शिंगटे वय 25, नितीन किसन नायकुंडे वय 35 अशा 8 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे या अपघाताचा तपास करत असताना याच ठिकाणी यापूर्वी कधीतरी दुसरा अपघात घडला असून दुसरी देखील गाडी आलेली आहे. मात्र या अपघाताची नोंद कुठेही नसल्यानं हा अपघात कधी झाला याचा तपास आता पोलिसांसमोर आव्हान उभं ठाकलंय. सदर अपघातासंदर्भात बचाव कार्य सुरू असून घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झालंय. रात्रीचा अंधार, धुके आणि 800 फूट खोल दरीमुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत होत्या. टीमकडून युद्ध पातळीवर मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आंबेनळी घाट हा घाट 625 मीटर म्हणजेच 2051 फूट उंचीवर आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून जाणाऱ्या या घाटात अनेक घातक वळणं आहेत. त्यामुळे वेगमर्यादा पाळणं अत्यंत महत्त्वाचं ठरत आहे. या घटनेमुळे आसगाव आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. अधिक तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पोलादपूर, रायगड. यामध्ये 8 मुलं आहेत, सर्व सातारचे आहेत आणि अपघात घडला आहे तो साधारणतः रात्रीच्या वेळी घडला. आम्ही प्रशासन म्हणून नेहमी आवाहन करत असतो की आंबेनळी घाट हा धोकादायक परिस्थितीमध्ये असतो, त्यामुळे रात्रीचा प्रवास टाळावा असं प्रशासनामार्फत आव्हान आम्ही नेहमी करत असतो. हा अपघातही रात्रीच्या वेळीच झाला. मुलं होती, तरुण आहेत, काही डॉक्टर MBBS आहेत. तर ही फार दुःखद घटना आहे. प्रशासन इथं सगळं उभं आहे. महाबळेश्वर रेस्क्यू टीम असेल, महाडच्या रेस्क्यू टीम आहेत, या सर्व ट्रेकर्स मंडळी इथं आहेत. ते आम्ही सर्व मृतदेह बाहेर काढण्याचं काम करतो आहे. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आवाहन करेन की रात्रीच्या वेळी घाटातून प्रवास करणं टाळावं. दृश्यमानता कमी असते आणि तरुण मुलं होती एकदम, त्यामुळे फार दुःख वाटतं की यामध्ये घटना घडली. ही अतिशय दुःखद घटना आहे. आम्ही आता हे काम चालू आहे. आता एक रितेश लोखंडे नावाचा जो मृतक आहे त्याला बाहेर काढलेला आहे. अजून एक जण त्यांना आम्ही वरून इकडून काढू. बाकी सगळं दरी खोल असल्यामुळे खालच्या बाजूने आम्ही काढण्याचा प्रयत्न करत आहोत. रेस्क्यू ऑपरेशन आताही सुरूच आहे. हे गाडी साधारण 1000 फीट खोल दरीमध्ये गेलेली आहे. अपघाताची माहिती म्हणजे त्याच्या नातेवाईकांनी पोलादपूर पोलीस स्टेशन संपर्क केला. त्या मृत व्यक्तींपैकी एकाचं लोकेशन पोलादपूरमधलं येत होतं. त्या अनुषंगाने मग आम्ही पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार मग आम्ही तत्काळ लोकेशनच्या दिशेने रवाना झालो आणि त्या ठिकाणी जाऊन मग आम्ही शोध घेतला असता त्या रेस्क्यू टीम बोलून घेतल्यानंतर मग साधारण रात्री 10:30 वाजता आपण रेस्क्यू ऑपरेशन चालू केलं. यामध्ये रायगड जिल्ह्यातील महाडचं एक रेस्क्यू टीम आहे, त्याच्यानंतर पोलादपूर प्रतापगड ट्रेकर्स, त्याच्यानंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम आणि रोह्याची सह्याद्री रेस्क्यू टीम, अशा एकूण 4 रेस्क्यू टीम याच्यामध्ये काम करत आहेत. ही झाडी झुडपामध्ये खाली अडकलेली आहे. ड्रोन कॅमेऱ्यामध्ये ती शूट झालेली आहे. साधारणतः 2 ते 2,500 फूट खाली ही गाडी अपघात झालेला आहे. साधारण रात्रीच्या दरम्यान हा अपघात काल रात्रीच्या दरम्यान झालेला आहे.